संधीला माझ्या हस्तेच शिधा वाटपाचा कार्यक्रम पार पडतोय. तुमचा रोख नेमका कोणाकडे? नाही आता काय तो व्हिडिओ उघडून पहा. मला काय कोणाला टीका टिप्पणी करायची नाही. जुना काळ झालाय तो. अपमान पचवण्याची क्षमता राजकारणामध्ये असली पाहिजे आणि परमेश्वरी कृपेने मला लोकसभेच्या पराभवानंतर ती जमलं. मला अनेक लोकांनी व्हिडिओ दाखवले, अनेक गोष्टी केल्या. मी म्हटलं ठीक आहे. अतिउत्साही होऊन तेव्हा मी काय बोललो नाही आणि आजही मला काय त्या विषयावर बोलायचं नाही आहे. सांगायचं तात्पर्य एवढं की परिस्थिती तेव्हा वेगळी होती. त्याचं चित्रीकरण वेगळं झालं. बातम्या अशा आल्या की विखे पाटलांच्या विरोधात झालं, असं झालं. पण मला वाटतं त्या सगळ्या प्रश्नांना आज उत्तर मिळालं की हा विषय कोणाच्या व्यक्तीच्या विरोधातली निवडणूक नव्हती, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली निवडणूक होती. एका विशिष्ट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लोकांनी कौल दिला. पण सगळे लोक कधी ना कधीतरी विखे पाटील परिवाराचा भाग राहिलेले होते आणि ते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिद्ध होऊन गेलं. राहत्याच्या 340च्या बाबतीत तुम्ही उल्लेख केला. आत्ताच जल्लोष साजरा केला आहे, फटाके फोडले, नेमकं काय? त्यांना मी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की सगळ्यांचे कागदपत्र तपासले जातील. जे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांचं पुनर्वसन मी करणार नाही. आणि गुन्हेगार म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे, त्या 340वर आत्तापर्यंत कधीच कारवाई आजपर्यंत झाली नव्हती. पण परवा ज्या मुलीची छेड काढण्यात आली त्या दिवशी माझं त्या ठिकाणी निर्णय झाला आणि मग लगेच नोटिसा काढण्यात आल्या. जे कोणी मुलीच्या सुरक्षिततेत धोक्यात आणेल त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्धार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी उचलला आहे. लाडकी बहीण योजना नुसतं पैसे देण्यासाठी नको आहे. लाडकी बहीण अंतर्मनातून आम्ही मानतो आणि म्हणून बहीण नुसती पैसे देऊन सुरक्षित होऊ शकत नाही. हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या भावाची आणि तो शेवटपर्यंत लढणार. राहुरीमध्ये आज पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, आढावा घेतला आणि जे बुवा सिंग बाबांचं जे मंदिर आहे ती दर्गा नाही असं ते म्हटले आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत की येत्या 8 दिवसामध्ये पूर्ण अहवाल सादर करावा. काय वाटतं अशा घटना ज्या आहेत महापुरुषांच्या विटंबनेच्या वारंवार घडतात? नाही, आता ती बाब दुर्दैवी आहे. त्याचा निषेधही आम्ही व्यक्त केला आज कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती काय आहे काय नाही या सगळ्या गोष्टीचं अवलोकन माननीय पालकमंत्री महोदयांनी केलं असेल आणि त्याच्यावर निर्णय कलेक्टर साहेब अहवाल देऊन मला वाटतं घेतील. पण आता मी इथं राहून त्या घटनेवर टिप्पणी करणं मला संयुक्तिक वाटत नाही, कारण की त्याची माहिती माझ्याकडे नाही. व्हीआयपी दर्शनाचा आपण मुद्दा मांडलाय दादा. 4 वाजेपर्यंत दर्शन द्यावं, नेमकं तुम्हाला म्हणायचं काय होतं? कारण की दर्शन मिळणं हा अधिकार आहे, झटपट मिळणं अधिकार आहे, मात्र अडवणूक नाही होणार काय? अडवणूक कोणाचीच होऊ शकत नाही. सर्वसामान्य माणूस दर्शन 24 तास जोपर्यंत मंदिराचा कालावधी ठरलेला तोपर्यंत घेत राहील. मात्र जे VIP आहेत, जे पासद्वारे पैसे देऊन दर्शन केले जातात, तर जसं तिरुपतीमध्ये आपण कधीही VIP पास जर काढला तर त्याला आपल्याला दर्शनाची वेळ ही निश्चित पहाटे 4 ते सकाळी 6 पर्यंतच केलेली आहे. दिवसभरात कधीही तिरुपतीला VIP दर्शनाचा पास मिळत नाही. आम्ही संस्थांना हीच विनंती केली की आपण देखील तिरुपतीच्या धर्तीवर त्याचा अभ्यास करावा आणि अभ्यास करून ते इथं कसं अंमलात आणता येईल. दर्शनाचा अधिकार कोणीही काढून घेत नाही. सर्वसामान्य साईभक्त हे दर्शन कंटिन्युअस करतच राहणार आहेत. त्यांच्या रांगेत कुठंच डिस्टर्बन्स नाही. माझा प्रश्न VIP दर्शनासंदर्भात आहे की VIP आल्याने जे रांगा थांबवल्या जातात, सामान्य भक्ताला वेटीस धरलं जातं, हे होणार नाही. त्यामुळे VIPची वेळ वेगळी ठेवा आणि सामान्य जनतेची वेळ कंटिन्युअस चालू ठेवा. VIPला निश्चित करा जेणे की सामान्य साई भक्तांना दर्शनाला अडचण होऊ नये. ही माझी प्रामाणिक भावना आहे आणि ती आम्ही आणू. टाइम स्लॉट असला पाहिजे. हो, 100%. दादा, राजकीय पुनर्वसन राज्यसभा की सेवा संस्थांचा अध्यक्ष तुम्ही म्हणाला मी आता माझ्या मनात भावना मी व्यक्त करायची का नाही? राजकीय पुनर्वसन लोकांनी माझं शिफारस करावी अशी मी विनंती केली. आता ते पुनर्वसन काय करावं काय नाही हे माननीय मुख्यमंत्री महोदय, प्रदेश अध्यक्ष महोदय हे त्याच्यावर विचार करतील आणि ते काय फार बंधनकारक नाही. ते मार्मिकतेवर आपण बोललो. तुम्ही पहा की जेव्हा सत्काराचा कार्यक्रम होता सगळे गंभीर बसलेले होते. आता काहीतरी आपण मार्मिक बोललं पाहिजे, लोकांना आनंद मिळाला पाहिजे. सत्काराचा कार्यक्रम पण वाटला पाहिजे ना, की शोकसभा तर नव्हती ती. तर त्यामुळं आपण मार्मिकतेत बोललो, त्याची झाली बातमी झाल्यानंतर जाऊ द्या, काय हरकत नाही. त्या मार्मिकतेमुळं का माझ्या भावना पोहोचल्या मला काही दुःख नाही याच्यातलं. पण मला विश्वास आहे आपण पदासाठी काम करत नाही. आज आमच्या परिवारामध्ये पक्षाने एवढं मोठं स्थान दिलं आहे, एवढं मोठं मंत्रिपद आहे, पाण्याची जबाबदारी आहे, पालकमंत्रीपद आहे. यांनी काम करण्यासाठी पदाची गरज सुजय विखेला नाही. हो, निश्चित एखाद्या पदावर असण्याने काम जलद गतीने होतं, एवढंच त्याच्यातला मला वाटतं सार असेल. ते फार जास्त त्याच्यावर काही विश्लेषण करायचं कारण नाही. मला फडणवीस साहेबांना पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आता म्हटले की आमचं ठरलेलं आहे कागद बाहेर निघेल म्हणून, कोणचा कागद? 2 महिन्यात जी कारवाई होणार आहे. हो. नाही, आता हे पहा, मी तुम्हाला काय म्हटलो, त्याच्या अटकले लावू नका. एक प्रयत्न असा आहे की
ज्यांनी की ह्या सगळ्या प्रक्रिया जलद गतीने होतील. ती प्रक्रिया काय आहे ती प्रक्रिया आपल्याला कळेल. त्यामध्ये असं कुठल्याही प्रकारे लगेच आता काही लोक उद्यापासून जाऊन बसतील असं असं. अरे बाबा तसं त्यांना माझी सगळी विनंती आहे, कोणी जाऊ नका. तुम्ही किती जरी पळाले तरी बाबा ठरवणार आहेत की त्यांची सेवा करायची संधी ते कोणाला देणार. त्यामुळं मुंबईला जाऊन शेटिंग करून हेवेदावे करून आत्तापर्यंत ज्यांनी काही पदं महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जेव्हा विश्वस्त मंडळ नेमलं गेलं तेव्हा कोण विखेंना विरोध करू शकतं, कोण राजकीय द्वेषाने विखेला त्रास देऊ शकतं, असे लोक निवडून ठेवले होते. काय झालं तर जे लोक शिर्डीच्या विकासासाठी नाही आहे, जे लोक साई भक्तांच्या विकासासाठी नाही आहेत ते कधीच या खुर्चीवर बसू शकत नाही. मागच्या 10 वर्ष आम्ही बसून दिलं नाही. आम्ही म्हणजे जे काही याचिकेकर्ते असतील आणि ते लोक. आणि यापुढं देखील मला विश्वास आहे की हे जे मी काय बोललो याचा कुठलाही वेगळा अर्थ काढू नये. कोणीही मुंबईला लगेच पळायला सुरुवात करू नका. तशी काहीच प्रक्रिया नाही आहे. आम्ही फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं एक वेगळा मार्ग जो आम्हाला पटला की ज्यांनी की हे 598 कर्मचाऱ्यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे की 8-8 महिने ऑर्डर देऊन फक्त एक छोटीशी मान्यता देण्यासाठी वेळ लागत असेल तर त्याचा मार्ग काय काढला जाईल असं अभियुक्त महाराष्ट्र राज्यांच्या बरोबर घेऊन विधिवन्याय सचिव आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर बैठक होऊन त्याचा निर्णय होईल. मुंबईला कोण पळणार आहे असं वाटतं आपल्याला? मुंबईला कोण पळणार आहे लिस्टच बरी मोठी आहे. लिस्टच बरी मोठी आहे. पण जाऊ द्या, काय हरकत नाही. बरेचसे लोक मुंबईला गेले तिथे शांतता पण राहते. त्यामुळे काय अडचण नाही. फिरून आलेलं काही वाईट नाही.